हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. प्रीतीचा संघर्ष. आज प्रीतीच्या घरात सगळी घाई गडबड सुरू होती. वेगवेगळे पदार्थ बनवले जात होते. एखाद्या सणाप्रमाणे वातावरण उत्साही होतं, कारण आज प्रीतीसाठी खास पाहुणे येणार होते. तिच्या मामांनी सांगितलं होतं की रोहन नावाचा मुलगा प्रीतीला बघायला येणार आहे. प्रीती विशेष तयारी करत होती. आज तिने खूप सुंदर साडी परिधान केली होती. ती अप्सरासारखी दिसत होती. रोहन आला. प्रीतीच्या पहिल्या बघण्यातच क्षणापासून त्याने तिला प्रीती खूप आवडली. तो तिच्या मधुर स्वभावाने, सौंदर्याने प्रभावित झाला आणि तिला लग्नासाठी होकार दिला. प्रीती आणि रोहन यांचं लग्न मोठ्या धुमधडाक्यात पार पडलं. कपडे, दागिने, जेवण सगळं अतिशय भव्यपणे तयार करण्यात आलं होतं. रोहन हा सरकारी नोकरदार असल्यामुळे त्याला कोणतीच कमी नव्हती व आयुष्याची स्थिती देखील चांगली होती. त्यामुळे सगळ्या खर्चात काहीही कमी पडले नाही. लग्नानंतर प्रीती रोहनच्या घरी आली. सुरुवातीला सर्व काही नवीन असल्यामुळे ती थोडी गोंधळलेली होती. पण रोहनच्या आईवडिलांनी, विजय व सुनीताने प्रेमाने तिचं स्वागत केलं आणि सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. दिवस जसे जसे गेले तसे तसे प्रीती या नव्या घरामध्ये जुळून गेली. रोहन तिच्यावर खूप प्रेम करत होता. त्याचं ऑफिस जवळ असल्यामुळे तो ऑफिसचे काम लवकर करून घरी येत होता. तो प्रीतीला भरपूर वेळ देत होता. काही महिन्यांनी घरात गोड बाळ येण्याची चाहूल लागली. रोहन आता प्रीतीची अधिक काळजी घेऊ लागला. तिला हवं नको ते सगळं बघू लागला. सुनीता व विजय प्रीतीच्या लाडात व कौतुकात हरवून गेले. 8 महिने गेले. प्रीतीच्या आयुष्यात वेगवेगळे अनुभव आले. मग एक दिवस प्रीतीच्या भावाचे म्हणजेच करणचे मुंबईहून अचानक आगमन झाले. त्याला दारूचं व्यसन होतं. करणचे हात लठ्ठ झालेले होते. त्याच्या चेहऱ्यावर नशेचा प्रभाव स्पष्ट दिसत होता. सुरुवातीला सर्वजण त्याच्यासोबत राहायला खुश होते. प्रीतीला 9 महिने झाले. प्रीतीचं बाळही खूप निरोगी होतं आणि सगळ्यांच्या प्रेमाने वाढत होतं. एक दिवस सकाळी प्रीतीच्या पोटात अचानक जोरात दुखायला लागलं. रोहन व तिचे सासू सासरे यांनी तिला तात्काळ दवाखान्यात घेऊन गेले. तिथे प्रीतीने एका सुंदर बाळाला जन्म दिला. सगळे अतिशय आनंदात होते. रोहन तर आनंदाने थरथरत होता. प्रीती व बाळ दोघांची प्रकृती उत्तम होती. सगळ्यांनी घरात स्वागत केले. काही दिवस तिला तिच्या आईकडेही घेऊन जाऊन विश्रांती घ्यायला सांगितली. पण एक वाईट घटना घडली. शनिवार व रविवार रोहन भेटायला येत असायचा. सासू सासरे थोडे विश्रांतीसाठी देवदर्शनाला गेले होते. प्रीती घरात फक्त बाळासोबत होती. रात्री बाळाला खाऊ घालून झोपवून प्रीतीही झोपायला गेली. अचानक घराबाहेर कुठून तरी पडण्याचा आवाज आला. प्रीती घाबरून दरवाजा उघडायला गेली तर तिला करण दारूच्या नशेत दिसला. प्रीतीचा पदर खाली पडलेला, केस विस्कटलेले असले तरीही तिने शांतपणे त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. करण त्याचा हात पकडून प्रीतीला जोरात ओढू लागला. प्रीती घाबरून किंकाळली, पण करणचा तावडाही वाढत चालला होता. तिला स्वतःवर विश्वास ठेवता येत नव्हता. तिने त्याचा विरोध केला, पण करण आपली वासना पूर्ण करत राहिला. प्रीती अंतर्मुख होऊन आत्महत्या करण्याचा विचार करत होती. त्यातच तिला बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि ती आत गेली व चिमुकल्याला उराशी भरून घेतलं. त्या क्षणी तिच्या डोळ्यातून एक नवीन निर्धार उगम पावला. मी या अन्यायाला सहन करणार नाही. माझ्या बाळासाठी, माझ्यासाठी मी संघर्ष करेन.
प्रीतीने ठरवलं की आता तिला चुपी राहायचं नाही. ती आपला धैर्य दाखवून सगळ्यांपुढं उभं राहणार होती. तिने करण विरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवली. सुरुवातीला करण विरोध करत राहिला, धमक्या देत राहिला, पण प्रीतीच्या निर्धारापुढे त्याचं सामर्थ्य टिकलं नाही. पोलीस आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला प्रीतीला खूप त्रास सहन करावा लागला. समाजाचे वाईट बोलणे, सासू सासरे आणि इतर कौटुंबियांमध्ये गैरसमज यामुळे तिला एकटेपण जाणवत होता. पण तिच्या बाळासाठी आणि स्वतःच्या हक्कासाठी तिने संघर्ष करणे सोडलं नाही. तिने मानसिक ताकद मिळवून स्वतःला ढासळू दिलं नाही. तिच्या हिमतीमुळे अनेक महिलांना प्रेरित झाल्या. प्रीती आता जाणीव ठेवू लागली, जगात बदल घडवण्यासाठी आपल्यालाही उभं राहावं लागणार आहे. न्यायालयीन लढाई काही महिने चालली. प्रत्येक साक्षीदार, डॉक्युमेंट, वैद्यकीय अहवाल यावरून प्रीतीच्या बाजूने पुरावे सादर करण्यात आले. अखेर न्यायालयाने प्रीतीची बाजू मानून करणला दोषी ठरवलं. त्याला कठोर शिक्षा झाली. प्रीतीला मोठा न्याय मिळाल्याचा अनुभव आणि आत्मविश्वास लाभला. तिने ठरवलं की आता तिच्या या अनुभवातून इतर महिलांना जागरूक करायचं. प्रीती आता सामाजिक कार्यकर्ता झाली होती. ती महिलांना आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि हक्क शिकवत होती. प्रीतीच्या छोट्या बाळाला सुरक्षित वातावरणात वाढवण्याची काळजी ती घेऊ लागली. सासू सासरेही तिच्या संघर्षाचा आदर करायला लागले होते. त्यांनी प्रीतीच्या धैर्याची खुलेपणाने प्रशंसा केली आणि समाजात प्रीतीचं स्थान सशक्त झालं. एक दिवस प्रीती एका सार्वजनिक मंचावर उभं राहून म्हणाली, कोणत्याही वेदनेतून आपली ताकद उगम पावते. अन्यायाला सहन करणं म्हणजे ते स्वीकारणं नव्हे, तर त्याविरुद्ध उभं राहून समाज बदलण्याची जिद्द असते. माझा संघर्ष माझ्यासाठी नव्हे, तर प्रत्येक असक्षम महिलेसाठी आहे. आपण एकत्र येऊन बदल घडवू शकतो. प्रीतीची गोष्ट लोकांच्या मनात एक प्रेरणास्रोत बनली. तिच्या हिमतीमुळे अनेक महिलांनी आपली कहाणी बोलायला सुरुवात केली. बळकट झालेली प्रीती आता एका नव्या अध्यायाला सुरुवात करत होती. समाजात समानतेचं, न्यायाचं आणि प्रेमाचा संदेश पसरवायची. काही वर्षांनी प्रीती एक प्रेरणादायी महिला म्हणून समाजात ओळखली जाऊ लागली. तिच्या मेहनतीने आणि धैर्याने अनेक महिलांना आपले हक्क ओळखून संघर्ष करण्याची शक्ती दिली जात होती. ती एक आदर्श आई, पत्नी आणि समाजसुधारक म्हणून उभी राहिली होती. तिच्या बाळाचं वाढणंही सुरळीत झालं. त्याला ती प्रेमाने आणि काळजीपूर्वक मोठं करत होती. प्रीतीच्या संघर्षाने समाजात एक नवा विचार उभा केला. अन्यायाला सहन करणं म्हणजे कमजोरी नाही, तर त्या अन्यायाला आव्हान देऊन नव्या उजेडाची निर्मिती करणं आहे. तिच्या आयुष्यातली अंधाऱ्या दिवसांना ती मागे टाकून एक नवा प्रकाश उगम पाडून गेली होती. शेवटी प्रीतीने आपल्या कुटुंबाच्या प्रेमाने, समाजाच्या सहकार्याने आणि स्वतःच्या निर्धाराने एक सुंदर आणि समृद्ध जीवन उभं केलं. ती सगळ्यांसाठी प्रेरणास्थान बनली की कोणतीही घटना आपल्याला तोडू शकत नाही, पण आपली जिद्द, आत्मविश्वास आणि न्यायासाठीची लढाई आपल्याला नवी दिशा दाखवते. प्रीतीची गोष्ट अशी इथे संपते. एका वेदनेच्या अंधारातून निघून संघर्षाच्या प्रकाशात उजळून निघालेली. या गोष्टीचा संदेश असा आहे, धैर्याने लढा द्या, अन्यायाला चिरडून टाका आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी संघर्ष करा. प्रत्येक महिला आपल्या अधिकारासाठी उभं राहू शकते.
अशा सकारात्मक आणि समाज उपयोगी शेवटी ही कथा संपते. फ्रेंड्स, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. व तसंच तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल